इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. सातपूर महादेववाडी परिसरात जुन्या मधातून एकावर चाकूने प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात 10 ते 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी फिर्यादी अतुल नाना दिवरे वय वर्ष 19 राहणार महादेववाडी सातपूर याचे वाद झाले. त्याच वादाची कुरापत काढत 10 ते 12 जणांनी फिर्यादी अतुल दिवरे याला काल रंगपंचमीच्या दिवशी नाशिकमधील रहाड येथे रंग खेळत असताना कुरापत काढत त्याला मारहाण केल्यानंतर सातपूर महादेववाडीमध्ये रात्री देखील मारहाण झाल्याचं म्हटलेलं आहे. हा संपूर्ण प्रकार व्हिडिओच्या माध्यमातून सध्या व्हायरल होतो आहे. 10-15 जण आले आणि मला मारहाण करायला लागले. कोयते कुराडींनी जुन्या कुराबीमधून त्यांनी दुश्मनी काढली. त्यांना काही संबंध नसताना मला मारहाण केली 10-15 जणांनी. त्यांचे नाव अक्षय पवार, सनी पवार, गौरव पवार, अमा डांगरे सगळे कोयते बिते घेऊन मला मारण्याचा प्रयत्न करत होते. माझे ठाण्या आपलं दीपक पवार, अजून नागेश शार्दूल, त्याचे वडील त्यांचं काय नाव शार्दूल, विराज शार्दूल, अजून रतन पवार, अजून बरेचसे जण होते नाही का. आपलं आकाश सोनवणे, वैशाली पवार, पामा डांगरे हे सगळे बरेचसे जण होते. यांनी मला खूप मारहाण केली. काहीच कारण नव्हतं. जुन्या वादातून मला मारहाण केली. म्हणजे पहिले झालं होतं थोडंसं, तेव्हा पण माझी ना म्हणजे शालीमारला मारहाण केली. सर्वात पहिले मला शालीमारला मारहाण केली तिथून मग मी इथं आंबिका स्वीटवर आलो गावाकडं. तर सगळे 10-15 जण येऊन मला अचानक भयानक मारायला लागले. आंबिका स्वीटपासून चौकात आणलं बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर. तिथं पण खूप मला मारलं. पोलिसांकडून मला न्याय मिळाला पाहिजे. माझी कंप्लेंट पण घेतली नाही. अजून काहीच नाही कशाचं काही नाही. अनेक दिवसांपासून महादेववाडी सातपूर भागात उघड्यावर दारू पिणे, धिंगाणा घालणे यात गुन्हेगारीने डोके वर काढलेले असून पोलिसांनी या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज सातपूर सारबाबा नगर, महादेववाडी, प्रबुद्धनगर यासह संपूर्ण भागात पेट्रोलिंग गस्त वाढवण्याची सध्या गरज निर्माण झालेली आहे. पुढील तपास सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. NCN न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर.